केलेलं बघायला मिळालं। वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये काँग्रेस स्वबळावरती निवडणूक लढवतीये। तिथे नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून विलास गावडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आज रविवार असल्यामुळे वेंगुर्ले बाजारपेठेमध्ये गर्दी होती, त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसनं बाजारपेठेमध्येच रॅली काढली आणि ही संधी साधली आहे। सोलापूरच्या बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं देखील आता प्रचाराला सुरुवात केली आणि भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजस्विनी प्रशांत कथले यांच्या प्रचाराचा शुभारंभ आजपासून झालेला आहे। माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते श्री गणेशाच्या चरणी नारळ वाढवून उत्साही वातावरणामध्ये या प्रचाराचा शुभारंभ झाला। यानंतर प्रभाग क्रमांक 6 मधून पदयात्रा निघाली। यावेळेला भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दुसरीकडे आमदार दिलीप सोपल यांनी सर्व पक्षीयांची आघाडी करून भाजपला मोठं आव्हान उभं केलं आहे। मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा गड असणाऱ्या परळीमध्ये आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं दिसलं। नगर परिषद निवडणुकांच्या निमित्ताने शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून परळीमध्ये सध्या जोरदार प्रचार करण्यात येतोय। आज खासदार बजरंग सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोंढ्यामधल्या हनुमान मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी रॅली देखील काढली गेली आहे आणि या रॅलीमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले। भारतीय क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिच्या वडिलांची तब्येत अचानकपणे बिघडली अशी माहिती समोर येते आहे। आज स्मृती आणि पलाश मुच्छल सांगलीमध्ये शाही विवाह